150 रुपयाचा पास काढला होता आणि आता परत महाबळेश्वर मध्ये आम्ही मंदिराकडे चाललो होतो तर तिकडे 2-3 पॉईंट आहेत त्यासाठी परत एंट्री फी मागतात ते पण 270 रुपये. आता बाहेर एक पावती काढल्या आता इथे पार्किंग साठी आलो. इथे पार्किंगचे वेगळे चार्जेस आहेत. इथं आमचा 75 रुपयाचा वडापाव आलाय आणि साईज तर बघा. आता उघड किती हरामखोर आहेत रे तुम्ही. आणि आमचं नशीब बघा येता येता सलोनीला जायचं होतं वाईच्या गणपती बाप्पाला आणि आता आम्ही बघतोय तर चतुर्थी पण आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉग मध्ये. आणि आज आहे आमचा महाबळेश्वर मध्ये डे 2. तर आता सकाळी सकाळी आम्ही निघालोत ओल्ड महाबळेश्वरला. तिथे 2 मंदिरं आहेत, पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर. तर आता आम्ही सकाळी इथून 9 वाजलेत आणि इथून चेकआउट पण करतोय. आणि इकडे बघा या मॅडम मस्त अशा ट्रेडिशनली तयार झालेत बिकॉज तिने तिच्या नवऱ्यासोबत ट्विनिंग केले. त्यांना पण आता दाखवेल मी. हा इकडे बघा हा कल्लू आमचा कुठे पण काळच घालून फिरत असतो. आणि ही आमची रूम होती, इथे आम्ही राहिलो होतो. आता आम्ही मस्त असं शूट वगैरे केलंय. फुल पावसात पण भिजलं. हे बघा केस वगैरे आता सगळे चंपू झाले पण मनासारखे फोटो व्हिडिओज मिळाले. सो जरा आम्ही हॅप्पी आहोत. आणि आता आम्ही निघालोय मंदिराला आणि भूक तर जाम लागली आहे. तर आता खायचं कुठे भेटते का ते शोधतोय. लवकर निघा निघा. अगे निघ, तुझी मैत्रीण गेली पुढं. नाही येत त्यांना छत्री घेत नाही येत. नाही आवाजात यायला लागले आले माझ्यासाठी काका. मी येतो पलीकडे छत्री घेऊन. मला द्या. उतर पडते. एक छत्री घे. छत्री ओपन कर म्हणा अजून एक. अगं ती छत्री घे ना हातातली त्यांच्या. लय अवघड आहे. घे ओपन कर घे. आयला एक घेतलं हिने लय अवघड. हा इकडे ये की अवघड बघ. अवघड मोबाईल घेतो पलीकडे मारले. हा या सो बाहेर भयंकर पाऊस चालू आहे आणि आता जाम भूक लागली आहे. सो इथं आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलोय. कसं वाटतंय रेट बघून? वडापाव पण इथं 75 रुपयाचं आहे. ओके, तर काय झालं इथं एवढा पाऊस पडतोय. आम्ही पार्किंग केल्यानंतर हॉटेलमध्ये यायला पण आम्हाला जमत नव्हतं. तर ते आम्हाला छत्री घेऊन घ्यायला आले होते. म्हणलं वाव काय सेवा देत आहेत. पण ती छत्री का होती ते आता इथं रेट कार्ड बघून कळतं बघा. पोहे 110 रुपये, उपमा 110 रुपये. देन इथं वडापाव 50 रुपये 75 रुपये. तर काय बोलायचं बघा. सो इथं आमचा 75 रुपयाचा वडापाव आला आहे आणि साईज तर बघा. हे खा ना, खा. हा यांचा 50 रुपयेवाला वडापाव आलाय. ओल्ड महाबळेश्वरकडे चालू वडापाव वगैरे सगळं खाऊन नाश्ता झालं आणि मस्त असं रस्ता तुटलेला आहे इथं आणि त्याच्यातून आम्ही चाललोय. साईडनं पारिभाग कसं चालते मग तेच ना, मस्तच आहे ना, तुटलेलं पण मस्त आहे. हा ते बघा, यांना तर खाण्याशिवाय काही कामच नाही. चोरून आणले चॉकलेट. कमवले. रस्ता एकदम खराब आहे त्यामुळं बायकर्सने येताना तर सांभाळूनच या साईडला. बाईकवाल्यांची हालत टाईट आहे. बाईक तशी असेल तर चालतंय. इथं स्कूटी हा नाहीतर मग झालं काम.
तिथं आम्ही आता आलतो. पुढे विक्की पॉईंट का कुठला पॉईंट दाखवत होतं ते लिहिलेलं बोर्ड. मंकी पॉइंट, हा, monkey point वगैरे होतं. सावित्री पॉइंट वगैरे. तर तिथं पण आम्ही काल तर 5 गणी पासून येताना कितीचा पास काढलेला का आपण? 150 रुपयाचा पास काढला होता. आणि आता परत महाबळेश्वर मध्ये आम्ही मंदिराकडे चाललो होतो, तर तिकडे 2-3 पॉईंट आहेत. त्यासाठी परत एंट्री फी मागतात, ते पण 270 रुपये. महाबळेश्वरला 1-2-3 वेळा आलेली आणि त्यावेळेला मी बाकी सगळे पॉईंट केले. बट इकडे फर्स्ट टाइम मंदिराकडे निघाली मी ओल्ड महाबळेश्वरला. तर इकडच्याच साईडला तिकीट आहे, पण मला असं वाटतं की उलट मंदिर वगैरे ह्या भागांमध्ये तिकीट नाही पाहिजे, जेणेकरून लोक तिकडे जाऊ शकतील. मेन मंदिरासाठी नको आहे का? मंदिरासाठी नको होतं, तेच म्हणायचं. 270 रुपयाला पावती मंदिरात बी. पावती नाही म्हणजे एंट्री असे तुमची. आम्हाला फिरायला नाही जायचं मंदिरात. पण मंदिराचे नाही पॉईंट बिईंट सर्व जाण्यासाठी तुझा पास असतो गव्हर्नमेंटचा. हा पास घेतला जातो इथे, असा विषय. गव्हर्नमेंट कडनंच आहे का? हो गव्हर्नमेंटचाच. बारका गव्हर्नमेंटचं आम्हाला काय असं रिसिप्ट वगैरे मिळू शकतो सुविधा काय नाही तर म्हणजे तुम्हाला पॉईंट बिल आहेत. ते नाही, आम्हाला receipt- पॉइंट बघायचं ना, फक्त मंदिरात जायचं. पास घ्या तुला एंट्री पास असतो. अहो ते जी आर आहे, जी आर वाचल्यानंतर पैसे भरा. बघ कुठे जार आम्हाला दाखव. कशा आहे ते मग तिथं जावा. जार कसं आहे बघ, जावा. जावा पुढे. नगरपालिकेचे आता किती आहे सगळ्याला सेपरेट सेपरेट आहे. नगर परिषद ग्रामपंचायत समोर लिहिलेलं आहे. कोण दिलं का? हा हो. कोण दिलं? दिलं ते दिलं. आहे तसं ते. चला, आता एवढं टॅक्स घेतलेत पण रस्ते जरा बघा आता. हे बघा रस्ते ज्याच्यावर नुसतं पाणी साठले खड्ड्यांमध्ये. ह्याच्यात गाड्या गेल्या की गाड्यांचा पण मेंटेनन्स परत आम्हाला खर्च करायला लागणार. आता बाहेर एक पावती काढल्या. आता इथे पार्किंग साठी आलो. इथे पार्किंगचे वेगळे चार्जेस आहेत. बस साठी 100 आहेत, कार साठी 50 आहेत आणि बाईक साठी 20 आहेत. जाऊ दे, लावा आपलं कशाला. छोटू डॉन त्याला गार लागते. आला सहारा. त्यांना पण घे ग, सोलून ताईला घे. पाऊसच गेला बघा. सकाळपासून आम्ही गाडीतून उतरलो की पाऊस येतो आणि आता छत्री घेतली तर पाऊसच गायब. चांगला आहे ना माहिती. पण चल मला साडीवर मॅचिंग छत्री मिळाली. महाबळेश्वर मध्ये होता. त्याच्या साईडलाच कुठेतरी अरे 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 एवढं पैसे 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 पडले. मोठी माणसं. किस्सा जरी झाडला तर एवढे पैसे पडतात. मला तर हा याच अट्रॅक्शन होतं. मला तो छान वाटलं. दर्शनची लाईन आहे. इकडून डायरेक्ट लाईन आहे. सलून ताईला त्या लाईननं जायचं होतं पण दादा ओरडले म्हणून मग दर्शननं घेतलं. सॅमसंग एअरटेलला तरी हा ना, VI पण नाही आहे, जिओला पण नाही आहे. नाहीये. बघ माझं एअरटेल काम आहे. हा तर दीदीने हे घेतलंय. हे माझ्या भावाला कायम डोहायला लागलेलं असतं. त्याला नुसतं कैरी वगैरे खायची असते, मग त्यासाठी मी हे कैरीचं लोणचं घेतलंय. पण छान आहे, मसालेदार आहे. कधी आला तर नक्की तिथनं घ्या. कॉर्न पॉपकॉर्न. हा कॉर्न पॉपकॉर्न छान आहे. पहिलं आम्हाला शाळेत भेटायचं. चलन ताई आता कोणीकडे जायचं? आता आम्ही पहिला गंगा नदीचं दर्शन घेतलं, त्यानंतर महाबळेश्वर मंदिरात पण दर्शन घेतलं, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माता यांची सोन्याच्या सुवर्ण मुद्रांनी तुला केली होती. तर तुला म्हणजे काय? तुला म्हणजे जेवढं वजन असेल त्या व्यक्तीचं तेवढ्या वजनाच्या सुवर्ण मुद्रा दान केल्या जातात. तर ते इथं केलेलं होतं. आणि दोन्ही पण मंदिरं खूप सुंदर आहेत आणि हजारो वर्षांपूर्वीची आहेत, पण अजून बांधकाम एवढं सुंदर आहे ना. आणि खरं तर मी एवढ्यादा महाबळेश्वरला आले, पण ह्या वेळेला मला खरं महाबळेश्वर फिरल्यासारखं वाटलं, कारण बघण्यासारखे पॉईंट ना हेच आहेत. कारण बाकीच्या पॉईंट्सला तर सगळे फक्त डोंगर वगैरे किंवा तो सगळा निसर्ग बघून येतो आपण. तर आता आम्ही निघालोय, पण काय करायचा हा विचार करतो, कारण कुठल्याच पॉईंटला आपण डायरेक्ट पॉईंटला नाही पोहोचू शकत. असं चालत चालत जायचं आहे, असं ट्रेक वगैरे करत. आणि इतका पाऊस आहे आणि इतकं चिखल आहे ना की आता नकोस झालंय. तुला काय वाटतं? मस्तपैकी मला या वातावरणामध्ये मस्त कधीच खात बसते. तुम्हाला कुठे फिरायचं तिकडे फिरून या. हिच आणि भैयाचं एकच चाललंय. आम्ही खायसाठी झालोय. शेंगा आणि कंस बस, मग बस काहीच नाही. बघायला नाही मिळालं तरी चालतंय. तारच ड्रायव्हिंग करत करत मस्त फील घेत चाललेत. वातावरण छान आहे. हा दुःख पडले सगळे काचावरती. मला वाटायचं फक्त रील मध्येच दिसतंय असं, रिअल मध्ये पण असं दिसतंय इकडं.
का काच कशाला आता उघड. बाय किती हरामखोर आहेत रे तुम्ही. कसं वाटतंय गरगर वाटतंय. म्हणून तुला काय देत नाही बघ. चांद गिर गया तेरा. बाहेर पाऊस पडतो. आम्ही पॉइंट्स बघायला आलोय पण बाहेर इतका पाऊस आहे. गाडीतच बसलोय आम्ही. एकानं पण रेनकोट आणलं नाही आणि इथली लोक मात्र रेनकोट घालून फिरतायत. मला ना खूप इच्छा होती की पावसात साडी घालून असं मस्तपैकी छत्रीसोबत वगैरे शूट करायचं आणि ते फायनली आज झालं. सलोनीने साडी आणली आणि त्याचा उपयोग मला असा झाला. तर मस्त असं शूट वगैरे केलं. त्यानंतर थंडी अशी जोरात वाजत होती ना, सो तिथंच एक शेड होतं त्याच्या खाली गेलो. तोपर्यंत तिथे आपले बरेच फॉलोअर्स पण भेटले. एवढी भयंकर थंडी आणि हे तर कंटिन्यू उडतंय. म्हणजे ह्या काकांना ना 8-8 दिवसातून हा कागद बदलावा लागतो आणि आपण सगळं काय म्हणतो की अशा ठिकाणी खायला वगैरे एवढं महाग का देतात. त्यांचं हे एवढं तरी वसूल करतात. त्यात एवढ्या वातावरणाशी लढून ते इथं बनवतात आपल्यासाठी. आणि इथं जवळपास दुसरं शॉप पण नाही आणि एवढं एकदम हिल स्टेशनला आहे ना, एकदम वरती. आणि एवढीच जबरदस्त थंडी आहे ना काय एवढं लांबून घेऊन ये. शूट करून फिरली माझी. सो मी तर ना पूर्ण साडीमध्ये शूट करायचं होतं. त्या नादात अख्खी भिजली आहे पावसात आणि तिथून मला जवळपास अर्धा पाऊण तास त्या लोकांनी मॅप्रोपर्यंत गाडीतून तसंच आणले ओलं ओलं. आणि आत्ता मग इथं फायनली चेंज केलं नवीन कपडे विकत घेऊन, कारण मी अख्खी भिजली होती आणि थंडी असली वाजायला लागली. तर इथं आता आम्ही चहा आणि खारी खाते मस्त अशी. बघा काल ऑलरेडी आम्ही 400 रुपये भरून चॉकलेट्स ते उचलायचा गेम खेळला आणि आज परत तिला चॉकलेट्स उचलायचे. एवढा कॉन्फिडन्स आहे की डायरेक्ट त्यांच्या अंगावर जाऊ शकतं असं वाटतंय. शेवटी सगळीकडे पसरली होती. बॅग तटले ना, त्याला महाग पडला असतं ते सगळं. नाही 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 बॅग तटले ती. नाही नाही बॅग तटले त्याला. परत एकदा लावा. परत एक बॉल द्या. बॉल द्या मॅडम. बॅग तटलेत ती 2 रुपये. तसं नाही, फिटिंग नाही करायचं. बॉल द्या अजून. नीट दादा. हळू हाणायचं, हळू हाणा. एवढं पण टाकलं नाही. काय दादा हे दादांचे एक्सप्रेशन काय तर खरं तर ना पावसाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला फिरूच नाही किंवा एकदम एंडिंगला जेव्हा थोडाच पाऊस राहील ना त्यावेळेला फिरायला जावं. आणि मेन हा थंडीच्या सीझनमध्येच फिरण्यासाठी हा स्पॉट आहे. बट तरी पण आम्ही गेलो होतो त्यामुळे आम्हाला काही जास्त बाहेर फिरताच नाही आलं. सगळीकडे पाऊस आणि धुकं होतं, काही दिसत पण नव्हतं आणि नुसते हाल होत होते. त्यामुळे आम्ही फक्त मॅप्रो आणि 1-2 पॉईंट केले, तिथे पण काही दिसलं नाही. सो मंदिरं वगैरे केली आणि आता परत जाताना म्हटलं मग मॅप्रोमध्येच थोडंफार एन्जॉय करावं. तर त्यासाठी आम्ही मॅप्रोला आलो होतो आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही वाईकडे निघालो. फायनली आम्ही आता मॅप्रोमध्ये पण 2 तास टाइमपास करून बाहेर पडलोय. आणि तुम्हाला मजा सांगते, काल आलो इथं ना टेडीज खूप छान छान आहेत, पण ते सगळे गेम खेळून त्यानंतरच मिळतात, विकत देत नाहीयेत. तर रवी दादानी कालपासून 300 रुपये घातले आणि एक टेडी पण आणला नाहीये आम्ही. आणि आता आम्ही निघालोय घरी परत घरच्या रूटला. तसं तर आम्ही ठरवून आलेलो की आम्ही 3 दिवसाची ट्रिप काढणार, उद्या निघणार होतो. पण थंडी आणि ते पाऊस काय आता सहन होईना, सो आम्ही रिटर्न निघालो. आता बरी गाणी वाटली नाही का तुम्हाला?
आमचं नशीब बघा येता येता सलोनीला जायचं होतं वाईच्या गणपती बाप्पाला आणि आत्ता आम्ही बघतो तर चतुर्थी पण आहे. सो जाता जाता आम्ही आता आलोय वाईच्या महागणपतीला आणि इथे दर्शन घेऊन मग डायरेक्ट आपल्या पुण्याला निघूयात. सो बघा आम्हाला ना भूक लागली आहे कधीपासून, पण आम्ही एका फेमस हॉटेलला हायवेचं थांबणार होतो ज्याचं खूप नाव ऐकलं होतं सोशल मीडियाला वगैरे हाईप होती म्हणून. आणि का असं होते काय माहिती, आमचा पायगुणचा प्रॉब्लेम आहे की कुणाचा काय माहिती, की ज्या हॉटेलच्या नादात आम्ही एवढ्या लांबून उपाशी आलो ते हॉटेलच बंद झालं आहे कायमचं. त्यामुळे आता पूर्ण घराच्या जवळ 4-5 किलोमीटरवरती जे हॉटेल आहे तिथं थांबलं जातं जेवायला. बट येस हे पण फेवरेट आहेच आमचं हॉटेल. पण हा एवढा वेळ उपाशी मारायला लागलं सगळ्यांना, पण चांगल्याच हॉटेलला थांबलो आम्ही. तर आमच्या बबडीसाठी आम्ही खेळणी आणलेत आणि बबड्या आल्या आल्या खेळत बसल्या, केवढे खुश झाले. अय्यो केवढी चॉकलेट्स मिळालेत बबडीला. उद्या खाणार आहे. हां माऊला मिस केलंस तू? मी आतलं चॉकलेट खाल्लं तू माऊला मिस केलंस का सांग? नाही. माऊची आठवण नाही आली तुला? आली की किती आली? लय आली. किती लय? लय म्हणजे लय आली. हां. सो आता आम्ही घरी पोहोचलोय आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करणार आहे, कारण मजा तर खूप आली आहे ट्रिपमध्ये, पण तेवढीच आता थकवा पण आला आहे. आणि परत परवा मला आणखी एका प्रवासाला जायचं आहे कामासाठी. सो त्यामुळे कंटिन्यू धावपळच आहे माझी. तर हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते. तो ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.